विनंती करतो आपण यावं। गोट्या अरे दिवानो, यस यस, म्हणजे गोट्या डान्स करत इथे स्टेजवरती येईल पैसे घेण्यासाठी। पहिला आपण बाळाशेठ कराळे यांचा स्वागत करू। ज्यांनी ज्यांनी गोट्याला पाहिलं नाहीये ना त्यांना आता पाहायला मिळेल। डीजे मास्टर रॉनी आणि आपण सज्ज राहायचे। गोट्याची एक रॉयल एंट्री स्टेजवरती होईल। ज्यांनी पाहिलं नाहीये ना त्यांना पाहायला मिळेल। सन्माननीय कुणालजी म्हात्रे साहेब त्यांच्या शुभ हस्ते 1000 रुपये देतील हे पारितोषिक। यस यस, डीजे रॉनी। अरे दीवानो मुझे पहचानो। सन्माननीय कुणालजी म्हात्रे साहेब 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते गोट्याला देऊन सन्मानित केलं जाते। गोट्याला काहीतरी बोलायचं असं वाटतंय। नक्कीच नक्कीच, कदाचित मच्छिंद्र पाटील सर गोट्या माईकवर जर बोलला तर आपल्याला आपलं दुकान बंद करावं लागेल। पुरा महाराष्ट्र मध्ये दाढीवाल्यांचं वजन आहे। थोड़ा आवाज कर रहे शेठ 2 मिनट। साला तुम्हारे पास इतना सोना है मैं कभी भी कमाऊं। ठीक है, आवाज ओढ़ो। ओके चलो रेडी है, बाद में यूट्यूब में डाल देना। ओके, साला काला है पण दिल वाला है। नगरसेवक साहेब आहेत ना आपले, प्रवीण भाऊ, आय लव्ह यू। आज पैसे महत्व नाही, काम महत्व आहे। आणि मला एक चांगली गोष्ट बोलतो, फर्स्ट क्लास आज जय पवारने मला बोलवलंय आणि माझे कॉमेडिएटर मच्छिंद्र पाटील, आय लव्ह यू, क्योंकि आपण तुमने धमाल किया मैंने धमाल किया। आणि लक्षात ठेवा किती वो संघर्ष केले मी, किती मोठी संघर्ष केले। आता माझ्या परवा दिवशी शूटिंग झाली, 15 तास मी शूटिंग केली आणि एक टेनिस क्रिकेटचा पिक्चर निघणार आहे तर रणधीर कपूरचा। गोट्या अंपरला आणणं सहज नाही, लय मोठी गोष्ट आहे। कलाकार मरता नहीं जिंदा दफना जाता है दोस्तों, कलाकार मरता नहीं जिंदा दफना जाता जातो। अरे कभी भी देखो गोट्या पाया जातो दोस्तों। मित्रांनो, तुमचं जे प्रेम आहे हे तुम्ही मैं छोटा अंपर था पण ये पब्लिक ने बड़ा किया। आणि लक्षात ठेवा माझ्या नगरसेवकांनी एवढं मोठं आयोजन केलं, अरे ते नाही आलं तर आपण कसं येणार। माझ्या भावाचा आशीर्वाद आहे आणि गुड पर्सनॅलिटी आहे। हा व्हेरी गुड। चला माझं एकच म्हणणं आहे, देवा शपथ लक्षात ठेवा अभिताभ कधी त्यांनी मला, मी पैसा का भूखा नहीं है, मैं जरा टाली का भूखा है। माझं हे तर एवढंच प्रेम आहे, वापस बोलवा वापस येईल। आणि हे मला प्रेम आहे आणि एवढा तुम्ही लोकांनी प्रेम दिला। माझा एवढी विनंती आहे सर, एक चेन तो दो। मैं तो जाते जाते एक ही बोलूंगा, वापस एक ग्राउंड में आएगा तो अगले साल आऊंगा। आई लव यू, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद। शंकर धोत्रे अर्थात सर्वांचा लाडका गोट्या, त्याचं देखील मनापासून आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवीणजी राऊत साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आज गोट्याने बदलापूर नगरीमध्ये आले। नक्कीच भाऊंचा देखील आभार आणि गोट्याचा देखील आभार। आपण शुभ सन्मान करू या व्यासपीठावरती बदलापूर शहराचं लाडकं व्यक्तिमत्व, बदलापूर शहरातून एक अतिशय नामांकित उद्योजक आणि बदलापूर शहराचे लाडके उपशहर प्रमुख
आदरणीय प्रवीणजी राऊत साहेबांना विनंती करतो आपण यावं, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल या व्यासपीठावरती. सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय सौभाग्यवती शीतलताई राऊत नगरसेविका कुळगा बदलापूर नगर परिषद ताईंचे देखील या ठिकाणी मान सन्मान होईल. सर्व बदलापूर वासियांच्या सर्वांच्या लाडक्या शीतल काकू यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान. या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय प्रदीपजी गीते साहेब इथे उपस्थित आहेत या ठिकाणी. सन्माननीय प्रदीपजी गीते साहेब आपण यावं. प्रवीणजी गीते साहेबांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय या व्यासपीठावरती जगदीशजी कुडेकर उद्योजक समाजसेवक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपणास विनंती आपण यावं. जगदीशजी कुडेकर अत्यंत चांगले आमचे जवळचे मित्र देखील आहेत आणि एक चांगले समाजसेवक. सन्माननीय सुनीलजी मुरुडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. जे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने आहेत, कारण थोडाच वेळात प्रेक्षकांना देखील आतुरता आहे. बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी कधी संपन्न होईल आणि जी बाईक तुम्ही पाहताय मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी या बाईक वरती कोण स्वार होणार, असा कोणता भाग्यवान खेळाडू आहे या स्पर्धेतून या बाईक वरती स्वार होईल. त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी गिरी साहेब इथे उपस्थित आहेत. प्रवीणजी गिरी आपण देखील यावं. प्रवीणजी गिरी साहेब
या सन्माननीय या व्यासपीठावरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय मधल्या कालावधीमध्ये देखील या स्पर्धेमध्ये आले आणि आज अंतिम दिवशी देखील एक युवा समाजसेवक अत्यंत चांगलं नेतृत्व यंग अँड डॅशिंग सन्माननीय आकाश शेठ मोहन राऊत यांना विनंती करतो आपण यावं. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल बाळा राऊत यांच्या शुभ हस्ते. आकाश राऊतला पाहू शकाल अगदी कमी वयात चांगली प्रगती त्यांच्या माध्यमातून होत्या. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. मान्यवर कक्षामध्ये सर्व मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. एक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विशेष सत्कार करणार आहोत. भरपूर मेहनत ज्यांनी या स्पर्धेमध्ये घेतली, या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. जितका या स्पर्धेचे आयोजक बाळादादा राऊत यांच्या या स्पर्धेसाठी हात होता आणि नक्कीच आपण म्हटलं जातं की बाळादादा राऊत सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. परंतु या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पडद्यामागचे हिरो खरे कोण असतील तर चेतन धुळे यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. चेतन धुळे आणि प्रशांत भालेकर या दोन व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य. आणि त्यानंतर सन्माननीय प्रशांतजी भालेकर यांचा देखील यथोचित मान सन्मान. सन्माननीय प्रशांतजी भालेकर आपण देखील यावं. यानंतर या स्पर्धेला गेली या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी संपूर्ण आरसीआर ग्रुप यांचा मी आभार व्यक्त करेन. अफाट मेहनत सर्व आरसीआर ग्रुपची असेल. ऋषी पडवल असेल, त्यानंतर सिद्धांत राऊत असेल, त्यानंतर अक्षय असतील, अक्षय चव्हाण, अक्षय कानडे, त्यानंतर सिद्धेश भोईर, त्यानंतर संदेश भोईर, सिद्धेश राऊत, त्यानंतर अक्षय चव्हाण, अक्षय कानडे, महेंद्र धुळे, करण धुळे, अजय धुळे, रोशन धुळे
या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाची साथ यांची लाभली. त्यानंतर सन्माननीय प्रफुल्ल धनगर यांचं देखील आभार व्यक्त केला जाईल. रोहित धनगर असतील, सन्माननीय रवी शिरसाट, या सर्वांचा मी आभार व्यक्त करेन. जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करेन, कारण संपूर्ण आरसीआर ग्रुप ज्यामध्ये सर्वांची नावं येतील. त्यानंतर आपण पाहतोय सम्राट मित्र मंडळ यांचं देखील आभार व्यक्त करेन. त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन होतं आणि मोलाची साथ आमच्या दादांना लाभली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याने ज्याने महत्वाचं कार्य केलंय त्यांच्यासाठी नक्कीच दादांकडून देखील आभार आणि आमच्या संपूर्ण टीम मॅनेजमेंट कडून त्यांचा आभार व्यक्त केला जात आहे. आपण काही सत्कार या ठिकाणी ज्यांनी गेली 4 दिवस समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, राष्ट्रीय भाषेत म्हणजे हिंदी भाषेतील समालोचक आणि मराठी भाषेतील समालोचक, पनवेल असोसिएशन समालोचकचे अध्यक्ष सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बाळादादा राऊत यांचे शुभ हस्ते मच्छिंद्र पाटील सर यांचा शुभ सन्मान. अतिशय चांगला सत्कार आपण पाहतो मच्छिंद्र पाटील सरांचा. तदनंतर सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत ज्यांचा आवाज आपण आज ऐकला, द व्हॉइस ऑफ कर्जत समीरजी सोमणे सर यांना विनंती करतो आपण देखील यावं. सन्माननीय समीरजी सोमणे सर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर त्यानंतर जेपी पॅनलचे फाउंडर जय पवार सर, पंच जय पवार सर. तदनंतर TennisCricket.in फाउंडर गौरवजी सावंत सर, कारण आपण पाहिली अतिशय चांगली वाहिनी TennisCricket.in ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगला प्रतिसाद या स्पर्धेसाठी क्लिअरिटी विथ क्वालिटी या 5 दिवसामध्ये ज्यांनी अफाट मेहनत घेतली ते आमचे गौरवजी सावंत सर. 4 कॅमेऱ्यांस ही संपूर्ण स्पर्धा त्यांनी कव्हर केली आहे. त्यांचा हा विशेष सत्कार या ठिकाणी होत असताना मी संपूर्ण टीमला आमंत्रित करतोय की TennisCricket.in ची, कारण याच विभागातील सर्व युवकांना घेत आज गौरव सावंतने TennisCricket.in च्या माध्यमातून जी काही उंच भरारी घेतले, तब्बल 14 लाख सबस्क्रायबर, त्यामध्ये या सर्वांचा हातभार आहे. विघ्नेश, राज, त्याचे इतर साथीदार, त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेचे प्रणेते बाळाशेठ राऊत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना आता सर्वात महत्त्वाचा सन्मान मी बाळाशेठ राऊत यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. या स्पर्धेचं संपूर्ण ज्याने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली होती, अर्थातच जोविली गावचे सुपुत्र, टोपण नाव आहे त्यांचं मॅडी, आणि मॅडी यांचा सन्मान करण्याची मी विनंती करेल बाळाशेठ राऊत यांना. खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेची त्यांनी स्वीकारली आणि मॅडी यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतो. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा मॅडीचं, कारण या विभागातील जोवेली गावातून या विभागात समालोचन क्षेत्रामध्ये एक आकाश झेप घेण्यासाठी तयार झालाय तो मात्र मॅडी, आणि त्याचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. खूप खूप अभिनंदन मॅडी तुझं. या स्पर्धेचं प्रमुख स्थान, अर्थातच समालोचकांचं प्रमुख स्थान
स्पर्धेला तुम्ही लीड केलीत. तुमचं मनापासून खूप खूप आभार. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मॅडीसाठी. आणि आता मॅडीकडे मी संपूर्ण सूत्र हाती करतो. धन्यवाद धन्यवाद समीरजी सोमणे सर. आपण अजून एक सत्कार करू डीजे रॉनीचा. डीजे रॉनी आपण ऐसे क्रिकेट विथ म्युझिक अतिशय रॉनी साऊंडच्या आवाजावरती सारे कितीक नाचलेत गाव. रॉनी साऊंडच्या आवाजावरती सारे कितीक नाचलेत गाव. रायगड जिल्ह्यात गाजतय हो रॉनी डीजेचा नाव. रायगड जिल्ह्यात गाजतय हो रॉनी डीजेचा नाव. थँक्यू थँक्यू. तालुक्याचा रॉनी डीजे गाव हाय त्याचं वडवली. भल्या भल्यांना नाचवलं मैफिल त्यानं गाजवली. प्रेमळ गोड नाही मनाचा निर्मळ आहे स्वभाव. प्रेमळ निर्मळ स्वभावाचा निर्मळ त्याचा स्वभाव. रायगड जिल्ह्यात गाजतय हो रॉनी डीजेचा नाव. रायगड जिल्ह्यात गाजतय हो रॉनी डीजेचा नाव. धन्यवाद धन्यवाद. गोट्या अंपायर नंतर मला वाटतं रॉयल एंट्री असेल ती डीजे रॉनीची. आणि रॉनीचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान झालाय. तदनंतर आपण मंडप डेकोरेटर्सचे प्रोपायडर संदीप धुळे आपण असाल तर या. आपणास विनंती करतो आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. ज्याने अतिशय असं एक क्रीडांगण सजवलंय. हे व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. ते आमचे रिया मंडप डेकोरेटर्सचे प्रोपायटर संदीपजी धुळे. इथे असाल तर आपण या. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. बघा संदीप धुळे नाही आहेत परंतु त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत. तदनंतर आपण अजून एक सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. ज्याने 5 दिवस स्कोररची भूमिका पार पाडली. गुणसंख्या लेखक आमचे जोवेली गावचे सुपुत्र ज्यांना जर्मन जोवेली टीमचा हिटमॅन म्हणून संबोधला जातोय. तर रोशन धुळे आपण यायचंय. रोहित शर्माचं नाव अगदी आमच्या ओटावरती येतोय परंतु रोशन धुळे आपण यायचंय. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे स्कोरर अमर चौधरी आपण देखील यायचं. आपला दोघांचा सत्कार असेल कारण दोन्ही गुणसंख्या लेखक होते या स्पर्धेमध्ये. अपडेटर अत्यंत चांगली माहिती त्यांची समालोचकांपर्यंत आणि सर्व प्रेक्षकांपर्यंत त्यांनी पुरवली आहे. अचूक माहिती ते आमचे रोशन धुळे. आणि ऑफिशियल कॅमेरामॅन अनेक चांगले चांगले कार्यक्रम जिथे राबवले जातात बदलापूर नगरीमध्ये तिथे जिथे असा एकही कार्यक्रम नाहीये जिथे रितेश कराचं नाव नाही आहे. असे कॅमेरामॅन त्यांचं देखील आपण रितेश नाही आहे काही हरकत नाही आहे परंतु त्यांचं नाव या ठिकाणी घेतलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून एक आभार आम्ही मानू जे
एकविरा ग्राफिक्सचे ओनर सन्माननीय प्रवीणजी गीते त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मोलाची साथ आम्हाला लाभली, त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. पारितोषिक वितरण सोहळ्याची आपण वाट पाहत होतो. आदरणीय जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरण सोहळा करू, कारण प्रेक्षकांना भरपूर आतुरता होती आणि आता ती प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. थोड्याच वेळात आम्ही या ठिकाणी प्रत्येक खेळाडूची घोषणा करू. जे 4 संघ या स्पर्धेमध्ये होते ते 4ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन आपण प्रथमतः समोर यायचे. श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली, जय बजरंग गोडसे बी, त्यानंतर सोनारपाडा आणि किंजल द्रिशा 11 चिंचपाडा, हे 4ही संघ आणि या 4ही संघाचे खेळाडू समोर येतील. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचं स्वरूप आम्ही गेली 5 दिवस तुम्हाला सांगतोय. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल रोख रक्कम रुपये 2 लाख, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 1 लाख, तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 50,000, चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम रुपये 50,000. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी LED टीव्ही, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट साठी LED टीव्ही आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी स्पोर्ट्स शूज. ही पारितोषिके होते या स्पर्धेच्या माध्यमातून आणि हे पारितोषिक चिंचपाडाचे सन्माननीय अतिशी पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठामध्ये यावं. सन्माननीय आकाशजी राऊत आपली वाट पाहत आहेत. तर पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन प्रथमतः संतोषजी हिरमाणी, जोवेली गावचे जे हनुमान क्रिकेट संघ जोवेलीचे प्रशिक्षक आणि जोवेलीचे समाजसेवक, ज्यासाठी स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फिल्डर, क्षेत्ररक्षक ज्याने अतिशय कामगिरी केली चांगली या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट संघ RM11 सोनारपाडा संघाचा दत्ता ठाकूर. दत्ता ठाकूर, सर्व खेळाडूंना विनंती करेन आपण जवळ यायचे. 4ही संघ जे क्वालिफाईड त्यांचे सर्व खेळाडू अगदी समालोचन कक्षाच्या मुख्य व्यासपीठाजवळ येतील.
याची नोंद घ्यायची. दत्ता ठाकूर जीव लगे जीवाचा आमचा बाळादादा राऊत, जीव लगे जीवाचा, जीव लगे जीवाचा आमचा बाळादादा राऊत, जीव लगे जीवाचा, दिलाचा दिलदार मोठ्या मनाचा, बदलापूर शहराचा, दिलाचा दिलदार मोठ्या मनाचा. थँक्यू. आपण पाहतोय दत्ता ठाकूरला सोनारपाडा संघाचा एक जबरदस्त खेळाडू, भरपूर चांगली कामगिरी तीनही फॉर्मॅट मध्ये RM11 सोनारपाडाची राहिली आहे. आणि दत्ता ठाकूरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्व उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. 32 संघांमधून अतिशय चांगली धारदार गोलंदाजी, म्हणजे अक्षरशः रोशनने जी केलेली कामगिरी, त्यानंतर समालोचक आयोजन कमिटी यांनी केलेली कामगिरी, अचूक माहिती, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली, त्यासाठी पारितोषिक होतं आकर्षक ट्रॉफी, स्मार्ट LED TV. हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय जगदीशजी कुडेकर यांना विनंती करतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. आणि या स्पर्धेचा सर्व उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? भरपूर खेळाडू या रेसमध्ये होते, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 ते 4 सामने खेळत 8 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, म्हणजे स्पर्धेमध्ये जास्त विकेट संघ आहे किंजल द्रिशा 11 चिंचपाडा. आणि खेळाडू आहे दीपेश भाई केनी. दीपेश केनी हा खेळाडू सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे या स्पर्धेचा. किंजल द्रिशा 11 चिंचपाडा संघाचा. प्रेक्षकांना विनंती करतोय तुम्ही टाळ्या वाजवायच्यात. खेळाडूचं कौतुक तुम्ही करायचे. प्रेक्षक म्हटले तर आमचे मायबाप आहेत याची नोंद घ्या, परंतु तुम्ही टाळ्याने प्रत्येक खेळाडूचं कौतुक इथे करायचं. स्वतः संघनायक दीपेश केनी या स्पर्धेचा सर्व उत्कृष्ट गोलंदाज, स्मार्ट LED TV, आकर्षक ट्रॉफी, स्वर्गीय मोहन शेठ राऊत, स्वर्गीय काली शेठ राऊत स्मृती चषक आणि LED TV ने सन्मानित केलं जात आहे या खेळाडूला. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. शेवटचा बॉल का फेकावा जेव्हा संपूर्ण पब्लिक मैदानाच्या आतमध्ये गेली, असं वाटलं की सिरीज मध्ये 2 खेळाडू होते. हे प्रेक्षकांना देखील याचं उत्तर माहिती असेल, परंतु आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू त्यासाठी पारितोषिक पुन्हा एकदा वन्स अगेन स्मार्ट LED TV, आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा ओढत असताना ज्याने सिरीजच्या रेसमध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी केली, परंतु काही गुणाने तो खेळाडू मागे राहिला, अशा खेळाडूला आम्ही बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या किताबाने आम्ही सन्मानित करू. हे पारितोषिक देण्यासाठी मंचावरती आहेत सन्माननीय प्रशांतजी भालेकर यांना विनंती करून आपण पुढे यावं आपल्या शुभ हस्ते. आणि सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक यांच्या उपस्थितीत आपण हे पारितोषिक द्यावं. स्पर्धेमध्ये तब्बल 100 पेक्षा जास्त धावा ज्यांनी नोंदवल्या, या स्पर्धेमध्ये 110 धावा ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, असा खेळाडू या स्पर्धेचा सर्व उत्कृष्ट फलंदाज म्हणून गणला गेला आणि त्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. खेळाडू आहे ओम साई जय बजरंग, गोरसई संघाचा नसून श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघाचा ललित मराडे.
तर यायचे ललितचं आपण कौतुक करू, स्वागत करू. टाळ्या झाल्याच पाहिजे. प्रेक्षकांना विनंती आहे, ललित फक्त अवघ्या 10 धावांनी सिरीज पासून वंचित राहिलाय. प्रत्येक विकेटसाठी रोशन धुळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात 3 धावा प्रत्येक विकेटसाठी. हे आम्ही मॅन ऑफ द सिरीज या बाईक वरती कोण स्वार होणार हे आम्ही शेवटी सांगू. तत्पूर्वी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाला रोख रक्कम रुपये 50,000 व आकर्षक भव्य दिव्य स्वर्गीय मोहनशेठ राऊत व स्वर्गीय कालीशेठ राऊत ही ट्रॉफी आणि रोख रक्कम रुपये 50,000 हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन आमच्या व्यासपीठावरील सन्माननीय प्रदीपजी गीते साहेबांना विनंती करून आपण यावं. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल या संघाला आणि सन्मानित केलं जाईल. संघ 4th क्रमांकाचा जो पहिल्या सेमीफायनल मध्ये संघ परास्त झाला, त्यानंतर रनरअप संघ राहिला, त्या संघासमोर पराभूत झाला. किंजल द्रिशा 11 चिंचपाडा संघ रोख रक्कम रुपये 50,000 व आकर्षक ट्रॉफी. चला किंजल द्रिशा 11 संपूर्ण टीम आपण यायची. 4 ते 5 खेळाडू देखील किमान आपण व्यासपीठावरती यायचे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जाते. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल. किंजल द्रिशा 11 चिंचपाडा हा संघ. त्यानंतर या स्पर्धेचा 3य क्रमांकाचा मानकरी पारितोषिक रोख रक्कम सेम रोख रक्कम रुपये 50,000 व आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी. सन्माननीय हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन बाळाशेठ कराळे आणि सन्माननीय आकाशशेठ राऊत या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊ. स्वर्गीय मोहनशेठ राऊत स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषक 3य क्रमांकाचा मानकरी आणि संघ 3य क्रमांकाचा RM11 सोनारपाडा. RM11 सोनारपाडा संघ आपण यायचे. दत्ता ठाकूर, अमर ठाकूर, सर्वच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. योगेश पाटील उर्फ बालट्या अतिशय चांगला खेळाडू आणि अतिशय चांगला संघ तुम्ही पाहू शकाल. RM11 डोंबिवली विभागातील एक दादा संघ, ज्या संघाची दहशत आम्ही नेहमीच पाहिली, तो संघ 3य क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेच्या माध्यमातून. हे पारितोषिक आपण पाहतोय RM11 सोनारपाडा या संघाला देऊन सन्मानित केलं जातंय. प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्या वाजवण्यासाठी पैसे लागत नाहीयेत. हे बोलणं चुकीचं आहे, परंतु तुम्ही टाळ्याने प्रत्येक संघाचं खेळाडूचं कौतुक जरूर करा. RM11 मान्यवरांचा आभार आणि सर्व संघाचं कौतुक. त्यानंतर जाऊया आपण या स्पर्धेचा रनरअप संघ रोख रक्कम रुपये 1,00,000 हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्माननीय बदलापूर शहराचे लाडके उपशहर प्रमुख आदरणीय प्रवीणजी राऊत साहेब आणि सन्माननीय स्पर्धेचे लाडके आयोजक बाळादादा राऊत. ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येईल
रोख रक्कम 1,00,000 अंतिम सामन्यामध्ये उपविजेता संघ श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली. गणपती बाप्पा. पाहू शकाल माणकिवली संघ अतिशय रुबाबदार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बदलापूर नगरीमध्ये आणि आपल्या नगरीमध्ये हा स्थानिक संघ उंच भरारी घेत असताना आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आणि या संघाला सन्मानित केलं जाते. रोख रक्कम रुपये 1,00,000. हे चेक तुम्ही पाहू शकाल. स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय काली शेठ राऊत स्मृती चषक, भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा, 1,00,000 मात्र द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक. तदनंतर संघाचं कौतुक मान्यवरांना विनंती करून आपण याच ठिकाणी थांबायचे. हे प्रेक्षक वर्ग इथे का जमलेत? कारण प्रेक्षक वर्गाला आतुरता आहे या बाईक वरती कोण सॉर होणार भाऊ, आणि ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतला. 32 संघांमधून 352 खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला आणि 352 खेळाडूंमधून एकमेव खेळाडू जो या बाईक वरती बसेल आणि थेट आपला प्रवास बदलापूर पासून बदलापूर पर्यंत करेल की भिवंडी पर्यंत करेल, ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. ज्याने फलंदाजी करत असताना ललित मराडेपेक्षा 1 धाव जास्त केली, 111 धावा, आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट, प्रत्येक विकेटसाठी 3 गुण, एकंदरीत 120 पॉइंट. आणि या स्पर्धेचा भाग्यवान खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, 2 व्हीलरचा मालिक संघ श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली नसून जय बजरंगी गोरसई संघाचा A1 पवन केने. पवन केने हा खेळाडू इथे नाहीये, कारण सेमीफायनल त्यांची मॅच चालू आहे, त्यासाठी तो तिथे दाखल झालाय. आणि त्याच्या अनुपस्थितीत त्यांचे चाहते आणि त्यांचे मित्र या ठिकाणी या बाईकचा, या चावीचा स्वीकार करत असताना टाळ्या होऊन जाऊ द्या पवन केनेसाठी. तदनंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, आणि रॉनीला सांगेन चॅम्पियन धून आपण नक्कीच वाजवायची आहे. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ रोख रक्कम रुपये 2,00,000 व आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय काली शेठ राऊत स्मृती चषक. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ओम साई जय बजरंग गोरसई बी संघ. संदेश आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, सर्व खेळाडूंना
की तुम्ही घरी जाताना सुरक्षित जा, जेणेकरून आपले आई वडील, आपले भाऊ, आपले बहीण, कोणीतरी आपली वाट पाहत आहे, यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग तुम्ही सेफ करा आणि सुरक्षित आपण घरी पोचा। आणि आजचा हा कार्यक्रम या प्रेक्षकांमुळे अतिशय नावारूपाला आली आणि आयोजकांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व आयोजन कमिटीचं, या सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करू। सागर राऊत आपण देखील यावं, उमेश राऊत पाहू शकाल हे अतिशय चांगलं दृश्य। राऊत फॅमिली, बाळादादा राऊत या स्पर्धेचे लाडके आयोजक, सन्माननीय बदलापूर शहराचे उपशहर प्रमुख प्रवीणजी राऊत, सन्माननीय नगरसेविका कुळगा बदलापूर नगर परिषद सौभाग्यवती शीतलताई राऊत, त्यानंतर आकाशजी राऊत, त्यानंतर सचिनजी राऊत, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन। अफाट प्रयत्न आणि अफाट मेहनत आणि या मेहनतीच्या जोरावरती ही स्पर्धा यशस्वी करत असताना हे राऊत कुटुंब तुम्ही पाहताय, सर्वांचा आभार। आणि एक सत्कार आपण करू या ठिकाणी, ज्यांनी गेली 5 दिवस भोजनाची व्यवस्था केली, भोजनाची व्यवस्था ज्यांनी केली आणि त्यांचा नक्कीच आपण